महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका नव्या युतीची आता नांदी होऊ शकते की काय अशी चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना टाळी द्यायला तयार झाल्याचं चित्र आहे। काही दिवसांपासून या भोवतीच अनेक राजकीय चर्चा फिरतायत। भाजप आणि मनसे युती संदर्भातल्या या बातम्यांच्या अनुषंगाने हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। महापालिका निवडणुकांसाठी नव्या युतीची नांदी। महापालिका निवडणुकांसाठी मनसे भाजप युती होणार। राज ठाकरेंचे बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांना संकेत। आशिष शेलारांनी राज ठाकरेंची घेतली भेट। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष सध्या चाचपणी करतायत। मात्र गेल्या काही दिवसांपासून नवीन युतीच्या समीकरणांची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांची पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने युती होऊ शकते। राज ठाकरेंनी मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत राज ठाकरेंनी पालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या। त्याचबरोबर राज ठाकरेंनी भाजप सोबत युती करण्याचे संकेत या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। मात्र मंगळवारच्या राज ठाकरेंच्या बैठकीनंतर बुधवारी आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने मनसे आणि भाजपा युतीची चर्चा आता जोर धरतीये। लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर विधानसभेला राज ठाकरेंनी मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। मात्र त्यावेळी अपेक्षित यश मिळालं नाही। मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत दोन हात करायचे तर ठाकरे सोबत पाहिजेत आणि या हेतूने भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेऊ शकते असं राजकीय अभ्यासकांचं म्हणणं आहे। विधानसभेमध्ये ठीक आहे, यश अपयश गोष्टी होत असतात, आम्ही त्याला आज काय पहिल्यांदा सामोरे गेलेलो नाही। पण आमचा पक्ष म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असेल, येणाऱ्या पक्षाची वाटचाल असेल, तर या दृष्टीने काय बदल केले पाहिजेत, पक्षामध्ये काय रिफॉर्म्स केले पाहिजेत याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि पक्षात रिफॉर्म झाले पाहिजेत हा निर्णय झाला आणि त्या पद्धतीचे रिफॉर्म येणाऱ्या काही दिवसात दिसतील। काय चर्चा झाली आपसात मला माहिती नाही, पण राजसाहेबांबद्दल पहिल्यापासूनच आम्ही मैत्रीच्या भूमिकेत आहोत। व्यक्तिगत संबंधातूनही आणि वैचारिक संबंधातूनही माननीय राजसाहेबांनी वैचारिकदृष्ट्या कधीही भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या विरुद्ध लढाई केली नाही। हिंदुत्वाचा विचार करून राजसाहेबांनी आपलं काम सुरू ठेवलं, आताही ते काम करतात आहे। वैचारिक आमचं साम्य आहे, त्यामुळे आम्ही कधीही राजसाहेबांचा मानत केला आहे, सन्मानित केला आहे आणि पुढच्याही काळात भारतीय जनता पार्टी राजसाहेबांचा सन्मानित करेल। भाजप मनसेसोबत युती करून उद्धव ठाकरेंना शह देण्याचा विचार जरी करत असलं तरी त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीच विकेट पडण्याची दाट शक्यता असल्याचीही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सध्या सुरू आहे। मुंबईतल्या अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांऐवजी मनसेचंच प्राबल्य अधिक असल्याचं चित्र आहे। त्यात मनसेला सोबत घेतलं तर निश्चितच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईत कोंडी होण्याचीच शक्यता जास्त दिसतेय। त्याचबरोबर भाजप आणि मनसेची युती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पटणार का आणि मानवणार का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असेल। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।